हाय फ्रेंड्स, तर आज आपण आलेलो आहे आमच्या गावी देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर आज आम्ही दोघंच आलेलो. तर आदल्या रात्री इतका पाऊस झालेला की गाडी देवापाशी नेणं मुश्किल झालं. त्याच्यामुळं आम्हाला चालतच जावं लागलं. चप्पलसुद्धा वापरता येत नव्हती, इतका रानात चिखल झालेला. त्यामुळं आम्ही चालतच गेलो. बघू शकता, आम्ही चप्पलसुद्धा वापरता येत नव्हतं. तर चालत गेलो. आता आम्ही पोचलो आहे आमच्या शेताजवळ. तर हे आहे आमचं शेत. पूर्ण चिखल झालं आहे, पायसुद्धा ठेवता येत नव्हता शेतात. शेतातून निघालो आम्ही देवाजवळ. आमचे पुढे आहेत. चालत जाऊन आम्ही पोचलो देवाजवळ. देवाजवळ पोहोचल्यानंतर हे पूर्ण देवाला पाणी वगैरे घालून गुलाल लावून देवाची ह्यांनी पूजा करून घेतली. शेतात देव असल्यामुळं थोडंसं असा लोकांनी त्याला आसरा करून असा ठेवलेला आहे. अगरबत्ती कापूर वगैरे लावून ह्यांनी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. उरलेला दही भात मी शेतात शिंपडला, पाणी शिंपडलं. नंतर देवाला नारळ वगैरे फोडून विधिवत देवाची पूजा करून घेतली. कापूर लावलेला आहे, नारळाला पाणी लावून नारळ फोडून घेतला. नमस्कार वगैरे देवाला करून दर्शन घेतलं आम्ही. आणि दर्शन घेऊन नंतर आम्ही परत जायला निघालो. तर रस्ता नसल्यामुळे मधून द्राक्षाच्या बागेतून रस्ता आम्ही शोधून काढला. तर पूर्ण असं चिखलातूनच जावं लागत होतं, असं पाईपवरून. तर असं चप्पल नसल्यामुळं नैसर्गिक पद्धतीचं चिखलाचं चप्पल सँडेल तयार झालेलं. घराजवळ पोचल्यानंतर हातपाय धुवून वगैरे आम्ही स्वच्छ होऊन नंतर इथे आमची भाऊकी आहे, त्या भाऊकीच्या घरात आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर चहा पाणी वगैरे सर्व करून आम्ही तिथून पण निघालो. तर गावाकडे वातावरण असं पाऊस पडल्यानंतर इतकं फ्रेश झालेलं की असं मनाला रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. आपण फोन कसा एकदा तरी रिस्टार्ट करतो किंवा स्विच ऑफ करून चालू करतो, तसं गावाकडच्या वातावरणात जाऊन आल्यानंतर असं थोडंसं रिफ्रेश झाल्यासारखं किंवा रिस्टार्ट झाल्यासारखं असं थोडा वेळ वाटलं. तर गावाकडच्या लोकांना भेटल्यानंतर बोलल्यानंतर हीच त्यांची खरी संपत्ती असते आपल्यासाठी. तर तिथून निघालो आम्ही. तर वाटेत आमचं गावच्या ग्रामदैवताचं देवीचं मंदिर लागतं. मंदिरात गेलो. दोघांनीही मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही तिथून मंदिरातून बाहेर आलो, फेरी काढली आणि परत आम्ही घरी यायला निघालो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.